देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे हवामानात होत असलेल्या बदलाचा परिणाम काय होणार या संदर्भात आपण अंदाज करणार आहोत. आपण एक बाब बघतो आहोत की अर्धा मान्सून संपलेला आहे. उरलेल्या शेवटच्या 2 महिन्याच्या मान्सून संदर्भातला अंदाज आपण पाहतो. जुलै महिन्याने अतिरेक केला, 140% पाऊस पडलेला आहे. जूनमध्ये मात्र 60%च पाऊस होता आणि दोन्हींनी मिळून पुन्हा 100 गाठलेली आहे. मात्र ऑगस्ट सप्टेंबरमध्ये आपल्याला पावसावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत, तर एल निनो आता स्ट्रॉंग एल निनो झालेला आहे आणि 2.2 वर तो पोहोचलेला आहे. त्याचा परिणाम भारतीय मान्सूनवर होणार का, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे इतर घटक आपल्याला काय परिणाम करणार हे सुद्धा बघणं आवश्यक आहे. या ठिकाणी आपण बघतो आयोडी हा 0.63 म्हणजेच 63%वर 0.63%वर पोहोचलेला आहे. पॉझिटिव्ह स्टेजमध्ये तो आलेला आहे. भारतीय हवामान खात्याकडून जरी या पॉझिटिव्ह स्टेज न्यूट्रल कंडिशन मानली जात असली तरी ऑस्ट्रेलियन मेट्रोलॉजी या विभागाने मात्र याला पॉझिटिव्ह आयोडी म्हटलेलं आहे. आणि जोपर्यंत आयोडी न्यूट्रल आहे तोपर्यंत देखील भारतामध्ये पावसाचं प्रमाण अधिक असतं आणि तो जर पॉझिटिव्ह झाला तर ते प्रमाण अधिक वाढण्याची किंवा अतिवृष्टी होण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे भारतीय हवामानावर किंवा मान्सूनवर आयोडी हा घटक अतिशय परिणाम करतो. दुसरा महत्त्वाचा घटक निनो म्हणजेच ज्याला आपण एल निनो म्हणतो, हा आता 2.02 या स्टेजला पोहोचलेला आहे आणि ही स्टेज म्हणजे जवळपास व्हेरी स्ट्रॉंग एल निनो कंडिशन असं आपण याला म्हणतो. खूप कमीदा एवढ्या स्ट्रॉंग स्टेजमध्ये एल निनो जातो आणि जेव्हा अशा प्रकारचा एल निनो जाईल तेव्हा भारतामध्ये दुष्काळी परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते, अशा प्रकारचे कयास शास्त्रज्ञांनी बांधलेले होते. परंतु जेव्हा हे अंदाज आपल्यासमोर होते तेव्हा आपण 26 जानेवारी 2026लाच जेव्हा पहिला अंदाज दिला तेव्हा आपण सांगितलेलं होतं की सरासरीच्या जवळपास पाऊस होणार आहे. म्हणजे आपण तेव्हा अंदाज 97 ते 102 म्हणजे ±5 अशा प्रकारचा दिलेला आहे आणि त्याच दरम्यान सध्या घडामोडी घडत आहेत. त्यामुळे आपला अंदाज 100% बरोबर येणार आहे. आपण जर ह्या व्हिडिओच्या खाली आपला पहिला अंदाज आणि दुसरा अंदाज असे दोन्ही अंदाज दिलेले आहेत, ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि तुमच्या लक्षात येईल की आपण 26 जानेवारीला जर ते अंदाज दिले होते आणि ते 100% बरोबर ठरत असतील तर आपल्यासाठी ती खरोखर कौतुकाची गोष्ट आहे. एमजिओ फोरकास्ट हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आपल्याला एमजिओमध्ये स्पष्टपणे काही घटक दिलेले आहेत. पहिल्या 4 स्टेजमध्ये जर एमजिओ असेल म्हणजे 1, 2, 3, 4 या स्टेजमध्ये तर आपल्याला भारतीय उपखंडामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होतो आणि जर तो 5, 6, 7, 8 या स्टेजमध्ये असेल तर मात्र पॅसिफिक महासागरात वादळं तयार होतात आणि ती चीनकडे किंवा ऑस्ट्रेलिया किंवा इतर देशांकडे जातात. पर्यायाने त्याचा उपयोग भारतीय उपखंडाला होत नाही. त्यामुळे एमजिओ फॅक्टर कोणत्या स्टेजमध्ये आहे हे फार महत्त्वाचं असतं. एमजिओ या घटकाला मॉनिटर करणारे म्हणजे अनेक एजन्सीज त्याला मॉनिटर करतात, परंतु सर्वात महत्त्वाचा अंदाज आपण ECMWF मॉडेलवर लक्ष केंद्रित करतो आणि साधारण अजून म्हणजे पूर्ण ऑगस्ट महिन्यामध्ये सध्याच्या अंदाजानुसार तरी पॉझिटिव्ह फेजमध्ये तो येईल असं वाटत नाही. म्हणजेच तो 5, 6, 7 या फेजमध्ये राहणार आहे. त्यामुळे जी काही वादळं तयार होतील ते पॅसिफिक महासागरातच तयार होतील असा अंदाज आहे. आपण जलद गतीने GFS मॉडेलचा अंदाज बघूयात 10 दिवसाचा. सध्या या मॉडेलचा एक अंदाज आहे की अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान एक वादळी प्रणाली विकसित होईल, परंतु ती भारतावर येईल असा अंदाज येत नाही. बाकी पूर्व भारतामध्ये
म्हणजे उत्तर भारत आणि पूर्व भारत हा पावसाळी असण्याची शक्यता दाखवण्यात आलेली आहे. कोकण किनारपट्टीसहित अगदी केरळपर्यंत पावसाळी वातावरण राहील. बाकी भारतीय भागावर पावसाची शक्यता नाही, असा एक जनरल अंदाज आहे. या अंदाजामध्ये आपण जर बदल बघितला तर हे पावसाचं वातावरण महाराष्ट्रासाठी फारसं आशादायी नाही. ढगाळ वातावरण राहील, हलकी पावसाळी परिस्थिती राहू शकते. या पलीकडे कुठलाही अंदाज देण्यात आलेला नाही. मात्र आपण साधारण एक 9 तारखेच्या दरम्यान मध्य प्रदेशमध्ये थोडं पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं. कोकणातील पावसाळी वातावरण कायम राहू शकतं. या पलीकडे फार पावसाळी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये 12, 13, 5, 14 तारखेपर्यंत महाराष्ट्रात विशेष पावसाळी परिस्थिती दाखवण्यात आलेली नाही. शिवाय बंगालच्या उपसागरातील सिस्टमचा काहीही परिणाम भारतीय उपखंडावर होईल असा अंदाज देण्यात आलेला नाही. त्यामुळे जवळपास GFS मॉडेलने 14 तारखेपर्यंत महाराष्ट्रात उघडीप दाखवलेली आहे. कोकण घाट माथ्यावर आपल्याला जवळपास जास्त पावसाची शक्यता दाखवण्यात आलेली आहे. शिवाय आज लातूर, धाराशिव, सोलापूर, अगदी इंदापूरपर्यंत आणि सांगली, सातारा या भागात देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. गडचिरोलीमध्ये आणि गोंदियामध्ये देखील आज जोरदार पाऊस होईल. अकोला, अमरावती आणि वाशिम, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये देखील, अगदी जालना आणि छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेला देखील, बीडमध्ये देखील आज पावसाचा अंदाज आहे. 6 तारखेला देखील मराठवाडा, पश्चिम विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र यामध्ये सोलापूर, लातूर, धाराशिव या मराठवाड्याच्या दक्षिणी भागातले जिल्हे देखील आहेत. सोलापूर, सांगली, कोल्हापूर पण आहेत. आणि खास करून कोकणामध्ये, दक्षिण कोकणात आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता कायम आहे. 7 तारखेला पुन्हा अंदाज बदलतोय. पूर्व मराठवाडा, दक्षिण मराठवाडा, विदर्भ म्हणजे नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती अगदी स्थानिक वातावरण आहे, परंतु अतिशय चांगलं वातावरण आहे. कोकणात देखील पावसाची शक्यता आहे. 8 तारखेला मात्र केवळ पूर्व विदर्भ यामध्ये गोंदिया आणि गडचिरोली, थोडंफार वर्धा असं वातावरण दाखवण्यात आलेलं आहे. मात्र एक लक्षात घ्या, महाराष्ट्रातला स्थानिक वातावरणाचा प्रभाव देखील 8 तारखेला कमी होतोय. कोकण घाट माथ्यावर मात्र पाऊस राहील. 9 तारखेला पावसाचं प्रमाण आणखी कमी होणार आहे. कोकण घाट माथ्यावर दक्षिण कोकणात पाऊस चालू राहणार आहे. 10 तारखेलाही उत्तर महाराष्ट्रात तुरळक पाऊस, घाटमाथ्यावर तुरळक पाऊस, स्थानिक वातावरण किरकोळ स्वरूपात. म्हणजे असं नाही की महाराष्ट्रात पाऊस होणार नाही, पाऊस होईल स्थानिक स्वरूपात कुठेतरी, पण विशेष नाही. स्थानिक स्वरूपाचं वातावरण थोडं अकोला, अमरावती किंवा वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड या ठिकाणी किरकोळ पाऊस होऊ शकतो. कोकणातला पावसाचा जोर कमी होतोय. म्हणजे या मॉडेलने 8 तारखेपासून 12 तारखेपर्यंत साधारण हे 4-5 दिवस पावसाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये कमी दाखवलेलं आहे. 13 तारखेपासून मात्र पूर्व विदर्भाकडून वातावरण बदलायला सुरुवात होईल. नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या काही भागात हे पावसाळी वातावरण वाढण्याची शक्यता आहे. 14 तारखेला एक सिस्टम महाराष्ट्रावर येईल अशा प्रकारचा आपल्याला अंदाज होता. हवामान बदलत असतं, त्यामुळे चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर, भंडारा, गोंदिया या ठिकाणी या वादळी प्रणालीचा परिणाम होण्याची शक्यता कायम आहे. कोकणातील पाऊस घाटमाथ्यावर चालू राहणार आहे, परंतु उर्वरित महाराष्ट्रात पावसाची शक्यता फार कमी आहे. 15 तारखेला हे सिस्टमने मात्र फारसा प्रभाव दाखवलेला नाही. त्यामुळे 14-15 तारखेला येणाऱ्या वादळी परिस्थिती महाराष्ट्रावर फारसा प्रभाव टाकणार नाही अशा प्रकारचा अंदाज बदलतोय. 16 तारखेला पुन्हा एकदा आपल्याला पूर्व विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये वातावरणीय बदल दिसत आहेत. 17 तारखेला पुन्हा पावसाचं वातावरण कमी होत आहे. कोकणातला पाऊसही हळूहळू कमजोर होत जातोय. केवळ पूर्व विदर्भात पाऊस आहे, तेही अतिशय टोकाचं आहे, म्हणजे केवळ गडचिरोली आणि गोंदियामध्ये. त्यामुळं विशेष पाऊस विदर्भातही नाही आणि विदर्भात येऊ घातलेली सिस्टम मात्र आता येणार नाही असा अंदाज तयार झाला आहे.
18 तारखेला देखील पावसाची शक्यता नाही आहे महाराष्ट्रामध्ये.